ज्यावेळी डिनरमध्ये काय बनवू हे समजत नाही, बट काहीतरी चटपट खायचं आहे, काहीतरी टेस्टी खायचं आहे आणि त्याने पोट पण भरलं पाहिजे. असं काही बनवायचं असेल तर तुम्ही हे झटपट बनणारे पनीर काठी रोल ट्राय करू शकता. जर घरी पनीर अवेलेबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी आलू पण यूज करू शकता. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 1 वाटी कणिक, अर्धा वाटी मैदा. मैद्याच्या ऐवजी तुम्ही रवा पण यूज करू शकता. त्यामध्ये घालून घेऊया थोडंसं मीठ आणि मोहनसाठी थोडं तेल आणि पाणी टाकून त्याला छान मळून घ्यायचं आहे. आपण चपातीसाठी मळतो ना, सेम तसं करून घ्यायचं आहे. जास्त सॉफ्ट नाही, जास्त हार्ड नाही. मग पनीरला छान क्यूब मध्ये कट करून घ्यायचं. मग त्या पनीरला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. त्यासाठी 2 ते 3 चम्मच दही, मीठ, हळद, तिखट आणि आलं लसूणची पेस्ट हे टाकून छान त्याला मिक्स करून मॅरिनेशन करायचं आहे. मग थोड्याशा तेलामध्ये मॅरिनेट केलेलं पनीर छान शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. पनीर जोपर्यंत फ्राय होतं तोपर्यंत आपण काही भाज्या कट करून घेऊया. तुमच्या घरी ज्या अवेलेबल आहेत किंवा ज्या तुम्हाला आवडतात त्यावाल्या भाज्या तुम्ही त्यामध्ये घालू शकता. जसे की मी शिमला मिरची, टोमॅटो, गाजर, कांदा हे छान स्लाइस मध्ये कट करून घेतेय. इकडे बघू शकता तुम्ही पनीर छान फ्राय झालेलं आहे. तुम्ही याला अजून पण जास्त क्रिस्पी बनवू शकता किंवा असं पण ठेवू शकता. जास्त क्रिस्पी केलं तर ते ज्युसी नाही लागणार, सो त्यामुळे मी याला असंच ठेवलं आहे. आता आपण लच्छा पराठा बनवून घेऊया. त्यासाठी पहिले एक मीडियम साईजची चपाती लाटून घ्यायची आहे. मग त्यावर तेल घालायचं आणि थोडंसं कणिक टाकून त्याला छान पसरून घ्यायचं. पूर्ण चपातीच्या एंड पर्यंत छान त्या पीठ आणि तेल लावून घ्यायचंय. मग त्याला असं लांब लांब कट करायचं. मग सगळ्या पट्ट्यांना असं सोबत घेऊन छान त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि मग या गोळ्याला छान लाटून घ्यायचं आहे. मग त्याला तव्यावर टाकून छान तेल लावून भाजून घ्यायचं. छान एंड पर्यंत दाबून त्याला छान पैकी क्रिस्पी बनवून घ्यायचंय. मस्तपैकी लच्छे बनले आहेत. तुम्ही बघू शकता लेयर्स झालेले आहेत. आता त्यावर तुम्हाला हवे ते सॉस टाकून घेऊ शकता. तुम्ही मिंट सॉस यूज करू शकता. मी इथे चिली गार्लिक सॉस घातला आहे आणि त्यावर थोडा टोमॅटो केचप टाकलाय आणि त्याला छान पैकी पसरून घ्यायचं. मग त्यावर पनीर टाकायचं आणि आपण कट केलेल्या सगळ्या व्हेजेस टाकून घ्यायच्या. मी त्यावर थोडा बर्गर मेयो टाकते. तुम्ही साधा मेयो पण यूज करू शकता किंवा ग्रीन सॉस पण टाकू शकता. अशा प्रकारे रेडी झाला आहे आपला पनीर काठी रोल. तुम्हाला ही रेसिपी आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.